मित्रांनो, नमस्कार करतो आणि आपल्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपले जे कपाशी आहे, आपले जे कपाशी पीक जे होतं ते कपाशी आता बरेच दिवस झाले या ठिकाणी पाऊस पडला. जवळपास 15 दिवस झाले या ठिकाणी पाऊस पडून गेला आणि या पावसामुळे आपल्या कपाशीचे जे पातेगळ या ठिकाणी झालेले आहे आणि आता जे आपण नवीन पातेगळ आपल्या कपाशीला यायला पाहिजे आणि ते कसे येणार त्याचं व्यवस्थापन आपल्याला या ठिकाणी कसं करायचं आहे हे संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून येत राहणार आहे. मी माझ्या प्लॉटमध्ये जे माहिती तुम्हाला देणार आहे हे खतं आणि हे फवारणी मी माझ्या प्लॉटमध्ये केलेली आहे आणि मला एवढा चांगला रिझल्ट या ठिकाणी बघायला मिळाला आहे. मी कुठल्या कंपनीचा प्रचार वगैरे नाही करत आहे, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी तुम्हाला एका मिनिटासाठी माझ्या प्लॉटची जे कपाशी आहे, जे कपाशी पीक आहे त्याची क्वालिटी मी तुम्हाला एकदा या ठिकाणी दाखवतो. एकदम जबरदस्त क्वालिटी या ठिकाणी आहे. तर चला एका मिनिटासाठी आपण या ठिकाणी माझ्या प्लॉटमधली कपाशी पाहू आणि त्याच्यानंतर तुम्हाला कपाशी पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की ही कपाशी एकदम चांगली आहे, कपाशीची क्वालिटी एकदम बेस्ट आहे आणि जे औषध मी तुम्हाला सांगणार आहे ते औषधी कोणती आहे हे सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे. तर चला एकदा कपाशीला पाहू आणि नंतर सर्व माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. बघा, कपाशीला जे फुडी पाती लागलेली ते एवढी जबरदस्त या ठिकाणी लागलेली आहे आणि ही फुडी पाती आपल्याला या ठिकाणी पूर्ण हा माल पक्का करायचा आहे आणि याच्यासाठी आपल्याला कोणते खतं या ठिकाणी द्यायचे हे सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे आणि फवारणीसाठी कोणता औषध आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे हे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. आणि मित्रांनो, कपाशीची जी क्वालिटी एवढी जबरदस्त आहे की खालच्या साईपासून तर वरच्या शेंड्यापर्यंत कपाशीला या ठिकाणी पुढे पाती लागून गेलेली आहे आणि एवढी जबरदस्त कपाशी तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही मित्रांनो. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे. मित्रांनो, कपाशीची जी हाईट आहे ते पण तुम्ही या ठिकाणी पाहिली. तर चला संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तर पावसामुळे जे काही आपल्या कपाशीचे पाते धारणा खाली पडून गेलेले, जे पुढी पाते आपल्या कपाशीचे खाली जे पडून गेले त्याच्यावरती आपण एक उपाय या ठिकाणी पाहणार आहोत आणि एकदम जबरदस्त जुगाड या ठिकाणी आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आता नवीन पाती यासाठी आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, सर्वात पहिले आपल्याला या ठिकाणी खताचं नियोजन करायचंय. खत व्यवस्थापन आपल्याला या ठिकाणी करायचंय. तर ती खतं कोणती टाकायची बघा, एका एकरामध्ये आपल्याला एक बॅग DAP आणि एक बॅग युरिया अशा एका एकरामध्ये आपल्याला या ठिकाणी 2 बॅगा टाकायच्या आहे. परंतु त्याच्यामध्ये आपल्याला काळजी कोणती घ्यायची बघा, आता पाऊस एक तर बंद होऊन गेलाय आणि पाऊस बंद झाल्यानंतर आपल्या शेतामध्ये आपल्याला या ठिकाणी आवत आणायचंय. म्हणजे आपल्या शेताची आपल्याला या ठिकाणी कोयपणी करून घ्यायची. म्हणजे कोयपणी केल्याने नेमका आपल्याला या ठिकाणी फायदा काय होणार आहे की कोयपणी केल्यानंतर आपली जी जमीन होती, आपल्या जमिनीमध्ये जी उष्णता होती ती उष्णता पूर्ण या ठिकाणी निघून जाणार आहे आणि आपल्या ज्या कपाशी ज्या मुळा होत्या त्या मुळाला ऑक्सिजन एकदम चांगला या ठिकाणी भेटणार आहे. आता बघा, आता एकतर पाऊसच चालू असल्यामुळे आपल्या कपाशीला जो ऑक्सिजन असतो, ज्या मुळा असतात त्यांना चांगला ऑक्सिजन या ठिकाणी मिळत नाही. त्याच्यामुळे आपल्या कपाशीला जे पाती धारणा झाली ते या ऑक्सिजनमुळे या ठिकाणी होत असते. तर आपल्याला हे खतं टाकायच्या पहिले आपल्या शेताची एकदा चांगल्या प्रमाणात या ठिकाणी कोयपणी करून घ्यायची, जेणेकरून आपल्या मुलांना या ठिकाणी चांगला ऑक्सिजन मिळेल. आणि कोयपणी केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक बॅग युरिया आणि एक बॅग DAP असे 2 खतं या ठिकाणी आपल्याला टाकायचे. आणि खतं टाकायच्या वेळेस आपल्याला कुठली काळजी घ्यायची
की आपल्या कपाशीच्या जेमतेम 4 ते 5 बोट किंवा 1 बिल्लाच्या अंतरावर आपल्याला या ठिकाणी हे खत द्यायचंय. तर बघा, आता ही झाली आपली खताची माहिती. आणि बघा, आता आपण याच्यासाठी जे फवारणी करणार आहोत, फवारणीसाठी आपल्याला या ठिकाणी विद्राव्य खत आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. मित्रांनो, फवारणी करता आपल्याला विद्राव्य खताचा वापर या ठिकाणी करायचा आहे. तर बघा, या ठिकाणी आपल्या फवारणीसाठी कोणकोणते खतं घ्यायचे आहे. सर्वात पहिले आपल्याला घ्यायचं आहे 13-40-13. मित्रांनो, 13-40-13 आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. जर तुमचा 20 लिटरचा जर पंप असेल तर आपल्याला या ठिकाणी 100 ग्रॅम हे 13-40-13 आपल्याला या ठिकाणी घ्यायचे. किंवा 12-61-0. मित्रांनो, 12-61-0 हे आपला जर 20 लिटर जर पंप असेल तर तुम्ही हे 12-61-0 पण या ठिकाणी घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी बुरशीसाठी एक औषध आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. आता बुरशीची फवारणी आपल्याला या ठिकाणी करावंच लागणार आहे. तर बुरशीसाठी आपण या ठिकाणी ताकद नावाचं औषध या ठिकाणी आपण वापरू शकता. आणि हे जे औषध मी तुम्हाला सांगितलं, याच्यामध्ये मी तुम्हाला कीटकनाशक सांगितलं नाही, कारण व्हिडिओ मोठा होईल. तुम्ही तुमच्याप्रमाणे या ठिकाणी एक कीटकनाशक कुठलंही घ्या. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनलला लवकर लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा. व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.